हे अशोक सबनीस एकेकाळचे पक्के मुंबईकर. 1970 साली ते नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले आणि तिकडचेच झाले. इतके की आपल्या राहत्या मिडल टाउन शहरात सबनीस चक्क नगरसेवक म्हणून निवडून आलेत. न्यूयॉर्कचं उपनगर असलेल्या या शहराचा गाडा हाकण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मिडल टाउन जास्त आखीव आहे, रस्ते लांब रुंद आहेत, त्यापेक्षा घरं म्हणजे छोट्या स्केलची आहेत, बंगल्यासारखी. आणखीन बहुसंख्य जनता मिडल टाउनची नोकरीला न्यूयॉर्क सिटीमध्ये जाते. सबनीस व्यवसायानं आर्किटेक्ट. मुंबई आणि अमेरिकेतली शहरं या दोन्ही गोष्टी जवळून बघितलेल्या असल्यामुळे ते आपलं कुठे चुकतंय याचं व्यावसायिक विश्लेषण करतात. मुंबईच्या एका टोकाला संबंध उद्योगधंदे म्हणजे ऑफिसेस वगैरे आहेत, आणि म्हणून आपल्याला जे इतर प्रॉब्लेम आलेले आहेत, मुख्य म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन रेल्वेमध्ये सुद्धा इतकी भयानक गर्दी असते की मधल्या स्टेशनावरती लोकांना चढता येत नाही किंवा त्या स्टेशनवरती उतरता येत नाही. पण हेच जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं असतं, म्हणजे मुंबईची जे काय ऑफिसेस आहेत की काही नवी मुंबईमध्ये काढली असती किंवा इतर ठिकाणी, तर ती लोक सगळी मुंबईच्या एका टोकाला आली नसती. गेले काही दिवस मुंबईत घालवल्यानंतर ते परत आपल्या गावी म्हणजे मिडल टाउनला रवाना झालेत. यावेळी त्यांची मुलगी अपूर्वा आणि फॉरेनचे जावई बापू जॉर्ज आले होते. मुंबई म्हणजे ऑर्गनाइज्ड केऑस असं ते गमतीनं म्हणतात. Mumbai is great. There's lots of people, which I'm not quite used to, but it's great. People are friendly. The best word to describe it is organized chaos. एकेकाळचा हा अस्सल मुंबईकर आता अंकल सॅमच्या संगतीत चांगला स्थिरावलाय. पण आजही सबनीसांना मुंबईबद्दल वाटत असलेली ओढ आणि तळमळ लपून राहत नाही. अशा अनेक सबनीसांची बौद्धिक मदत घेतली तर मुंबईचं रूप पालटायला वेळ लागणार नाही. विकास काटे, साम मराठी, ठाणे.